Hello students, today we are going to learn a very beautiful story, Androcles and the Lion. Open your textbook, page number 6, 1.2, Androcles and the Lion. Warming up. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट अँड्रोक्लिस अँड द लॉयन ही शिकणार आहोत. आपली पाठ्यपुस्तकं उघडा, पान क्रमांक 6 वर वॉर्मिंग अप. जसं की तुम्हाला गेल्या घटकामध्ये सांगितलेलं होतं की प्रत्येक घटकाची सुरुवात ही वॉर्मिंग अप नी होणार आहे. त्यामधील पहिला भाग चिटचॅट. आता या चिटचॅटमध्ये आपल्याला 5 प्रश्न विचारलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. हे प्रश्न नेहमी जो घटक आपण शिकणार आहोत त्यावर पूर्वतयारीचे किंवा पूर्वज्ञानाचे असे हे प्रश्न असतात. पहिला प्रश्न, हॅव यू एव्हर हेल्प्ड एनीवन? व्हाय? तुम्ही कुणाला मदत केली आहे का आणि का? जसं की तुम्हाला मी गेल्या घटकाच्या वेळेस सांगितलेलं होतं, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहायचे आहेत. तर पहिला प्रश्न आपण पाहिला, हॅव यू एव्हर हेल्प्ड एनीवन? व्हाय? तुम्ही कुणाला मदत केली आहे का आणि का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. दुसरा प्रश्न, हाऊ डिड यू हेल्प हिम ऑर हर? तुम्ही त्याला कशी मदत केली, त्याला किंवा तिला कशी मदत केली ते तुम्ही सांगायचं आहे. तिसरा प्रश्न, हॅज एनीवन एव्हर हेल्प्ड यू इन युअर नीड? तुम्हाला गरज असताना तुम्हाला कधी कुणी मदत केली आहे का, हे तुम्ही या प्रश्नामध्ये सांगायचं आहे. चौथा प्रश्न, हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम? तुम्हाला जर कोणी मदत केली तर त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही चौथ्या प्रश्नाचं उत्तरामध्ये लिहायचंय. यामध्ये पाचवा प्रश्न, हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर? तुम्हाला ज्यांनी मदत केली आहे त्याच्याविषयी कृतज्ञता तुम्ही कशी दर्शवता, ते 5व्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या चिटचॅटची प्रश्नोत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेव्हरी दॅट यू हॅव रीड, हर्ड. ऑल्सो नेम द ब्रेव्ह हिरो, हिरोईन ऑफ ईच स्टोरी. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता इथं तुम्हाला बाकावरील मित्राशी चर्चा करा म्हणून सांगितले, पण आता आपण वर्गात नाहीत, त्यामुळं तुम्ही तुमच्या मोठ्या भाऊ किंवा बहिणीशी चर्चा करू शकता आणि ती चर्चा करून तुम्ही जर एखादी शौर्यकथा वाचली असेल किंवा ऐकली असेल तर त्यांची नावं लिहायची आहेत आणि त्याचबरोबर त्या कथेमधील जो नायक आहे किंवा नायिका आहे त्यांची नावं सुद्धा तुम्ही लिहायची आहेत. तर अशा 5 गोष्टीची नावं आणि त्यांच्या हिरो किंवा हिरोईन यांची नावं तुम्ही समोरासमोर लिहायची आहेत. दुसरा प्रश्न, कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्स. या प्रश्नामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि त्यासाठी जे शब्द भरायचे आहेत ते तुम्हाला पर्यायी स्वरूपामध्ये खाली कंसामध्ये दिलेले आहेत. तर त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे आणि ते वाक्यामध्ये लिहून पुन्हा वाक्य पूर्णपणे खाली लिहायचं आहे. आता त्यामधील पहिला प्रश्न, लॉयन्स आर कॉल्ड डॅश डॅश ऑफ द जंगल. आता डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा.
तर खाली पर्याय दिलेत एम्परर, लॉर्ड, किंग. तर तुम्हाला निश्चितच लक्षात येईल की लॉयन्स आर कॉल्ड किंग ऑफ द जंगल. आपण सिंहाला जंगलाचा राजा म्हणतो, त्यामुळे किंग हा पर्याय त्या ठिकाणी लिहायचा आहे. लॉयन्स, पुढचा प्रश्न, लॉयन्स बिलॉंग टू द डॅश डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स. खाली पर्याय दिलेत डॉग, कॅट किंवा हॉर्स. आता प्रत्येक प्राण्याची एक जात असते किंवा फॅमिली, त्याला कुटुंब आपण म्हणू. त्या कुटुंबातला तो प्राणी आहे असं जीवशास्त्रीय दृष्ट्या मानलं जातं. आता लॉयन्सची फॅमिली कोणती आहे, तर कॅट. लॉयन्स बिलॉंग टू द कॅट फॅमिली ऑफ ॲनिमल्स. तर असा हा कॅट पर्याय दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तुम्ही लिहायचं आहे आणि वाक्य पुन्हा एकदा खाली लिहायचं आहे. तिसरा प्रश्न, लॉयन्स आर डॅश डॅश ॲनिमल्स. खाली पर्याय दिलेले आहेत कॉर्निव्होरस, हर्बिव्होरस आणि ओमनिव्होरस. या तिन्ही शब्दांचा अर्थ आहे कॉर्निव्होरस याचा अर्थ मांसाहारी, हर्बिव्होरस याचा अर्थ शाकाहारी आणि ओमनिव्होरस याचा अर्थ सर्वाहारी, म्हणजे जे शाकाहारी करतात आणि मांसाहारी करतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल, बरोबर. तर लॉयन्स हे मांसाहारी प्राणी आहेत, त्यामुळे आपण त्यांना कॉर्निव्होरस अशा पद्धतीने तो शब्द तिथं लिहायचा आहे. चौथा प्रश्न, डॅश डॅश लॉयन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लॉयनेसेस डू नॉट हॅव इट. खाली पर्याय दिलेले आहेत कब, मेल आणि फिमेल. तर आपण सिंह पाहिलेला आहे, तर आयाळ हा सिंहाचं वैशिष्ट्य आहे. तर ते फक्त नर सिंह जो असतो त्याला आयाळ असते आणि मादी सिंह जे असते त्याला नसते, म्हणजे लॉयनेस आपण ज्याला म्हणतो, सिंहीण असं आपण त्याला म्हणूयात. तर फक्त नर सिंह जो असतो त्यालाच हे आयाळ असतं. त्यामुळं इथं जो पर्याय आपल्याला योग्य आहे तो मेल. मेल लॉयन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लॉयनेसेस डू नॉट हॅव इट. तर योग्य पर्याय लिहा आणि वाक्य पुन्हा लिहा. पाचवा प्रश्न, अ ग्रुप ऑफ लॉयन्स इज कॉल्ड अ डॅश डॅश. जेव्हा सिंह जंगलामध्ये राहतो तेव्हा तो कळपाने राहतो, त्यामुळे त्या कळपाला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे प्राईड. तर प्राईड हा शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि ते वाक्य पूर्ण पुन्हा लिहायचं आहे. सहावा प्रश्न, लॉयन्स अटॅक ओनली व्हेन दे आर डॅश डॅश. आता सिंह हल्ला कधी करतो, तर खाली लिहिलेले आहेत पर्याय ट्रिक्ड, अवेक, हंग्री. त्याची जर तुम्ही गंमत करायला गेलात, त्याला उठवलत किंवा तो भुकेला असला तर याचा पर्याय आहे हंग्री. लॉयन्स अटॅक ओनली व्हेन दे आर हंग्री. सिंह जेव्हा भुकेला असतो तेव्हाच हल्ला करतो. तर अशा प्रकारे तुम्ही 6 प्रश्नांचं योग्य पर्याय लिहून ते पुन्हा लिहायचे आहेत. तर या ठिकाणी आपला अँड्रोक्लिस अँड द लॉयन या पाठावरचा वॉर्मिंग अप संपलेला आहे. तर ते पूर्ण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. हॅव अ नाईस डे.